नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण STI मुख्य परीक्षा 2015 याचा जो GS चा पेपर झालेला आहे पेपर 2 तो बघणार आहोत। आपण या ठिकाणी पार्ट 1 मध्ये भूगोल, इतिहास, पॉलिटी, RTI आणि संगणक व तंत्रज्ञान हे जे 5 विषय आहेत त्यांचे प्रश्न डिस्कस करणार आहोत आणि 2015 च्याच या पार्ट 2 मध्ये जे इकॉनॉमिकचे प्रश्न असणार आहेत ते डिस्कस करणार आहोत। तर चला या ठिकाणी जे 5 महत्त्वाचे विषय आहेत त्यांचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। या ठिकाणी आपण चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणीची जी 20 प्रश्न होते ते स्किप केले आहे। 21व्या प्रश्नापासून पुढे आपण सुरुवात केलेली आहे। भूगोलाचे प्रश्न आहेत। खालील विधाने पहा। लोह खनिज प्रामुख्याने धारवाड श्रेणी व जांभा खडकात सापडते। दुसरं, रेडी बंदर कोळसा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे। आणि खाली मग पर्यायी उत्तर तुम्ही बघता आहात। 21 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तर लोह खनिज हे प्रामुख्याने धारवाड श्रेणी जी आहे आणि जांभा खडक जो आहे या ठिकाणी सापडते हे आम्हाला माहित असले पाहिजे। विधान अ बरोबर आहे। मात्र रेडी बंदर हे कोळसा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे हे चुकीचं। रेडी बंदराचं जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो निर्यात कशाची करते, कोळशाची नाही, लोह खनिजाची निर्यात हे या ठिकाणी पाहिजे होतं ते नाहीये, त्यामुळे फक्त विधान अ बरोबर येत आहे। पुढे 2001 च्या जनगणनेप्रमाणे मुंबईमध्ये सुमारे किती टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहतात। आता हा 2015 चा पेपर आहे, तुम्हाला आता 2011 च्या जनगणनेमधील या मुद्द्यावर काम करावं लागेल। तेव्हाचं उत्तर जर बघितलं तर ते 49% असं होतं, हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। पुढे खालील विधानांवर विचार करा असं म्हटलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्र विभागातील ठाणे वनवृत्तातील अलिबाग या एकमेव वन विभागाचे वनक्षेत्र 1000 चौरस किमीपेक्षा जास्त असून त्या खालोखाल ठाणे व डहाणू वन विभाग यांचा क्रम लागतो। विदर्भ विभागातील यवतमाळ वनवृत्तातील अनुक्रमे बुलढाणा, पुसद आणि यवतमाळ या 3 वन विभागाचे वनक्षेत्र हे 1000 चौरस किमीपेक्षा जास्त आहे। वन किंवा वने या संदर्भातील हा प्रश्न आपल्याला दिसतोय, मात्र हा प्रश्न कॅन्सल करावा लागला होता आयोगाला, हे या ठिकाणी लक्षात घ्या। वन संपत्ती। त्यानंतरचा प्रश्न आहे की खालील प्रस्तुत माहितीवरून डोंगर रांगा ओळखा असं म्हटलेलं आहे, वर्णन केलेलं आहे। गोदावरी व तापी नद्यांची जलविभाजक ही डोंगर रांग तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा ही पश्चिम पूर्व आहे। पूर्वेस मंद उतार आणि पश्चिमेला तीव्र उतार आहे। पूर्वेकडे उंची कमी होत जाते। कोणत्या डोंगर रांगेचं वर्णन आहे हे? सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव की हिंगोली मुदखेड। 24 नंबरचा प्रश्न मित्रांनो, कोणताही एक मुद्दा जरी तुम्हाला नीट माहीत असेल, आता गोदावरी आणि तापी, तरी तुमच्या लक्षात येईल की या सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहेत। कोणत्या? सातमाळा अजिंठा। पुढे आपण जातो आहोत। पुढचा प्रश्न, घाट व त्यांचे स्थान यांच्या जोड्या जुळवायच्या सांगितलेल्या होत्या। घाट आणि त्यांचे स्थान, थळघाट, खंबाटकी घाट, माळशेज घाट आणि आंबेनळी घाट। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 25 नंबरचा हा प्रश्न आहे। थळघाट नेमक्या कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो आहे ते जर बघायला गेलं तर मुंबई आणि नाशिक याच्यामध्ये थळघाट आहे। खंबाटकी घाट जर बघितला आपण पुणे सातारा यांना जोडणारा हा घाट आहे। माळशेज घाट अहमदनगर आणि ठाणे यांच्या दरम्यान आपण बघतो, तर आंबेनळी घाट जो आहे हा महाबळेश्वर महाड यांच्या दरम्यान आहे। म्हणजे इथे जर आपण 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघायला गेलो तर आपलं 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी येत आहे जोड्या जुळवा संदर्भात। पुढचा प्रश्न आहे 26 नंबरचा। पुढील वृत्तपत्रांची स्थापना त्यांचा क्रम या ठिकाणी सांगितलेला आहे। आता क्रम केव्हा ओळखता येईल आम्हाला की जेव्हा ते वृत्तपत्र कधी सुरू झालं हे आम्हाला माहीत असेल। 26 नंबरचा प्रश्न मित्रांनो, दिनबंधू, दर्पण, प्रभाकर आणि दिनमित्र असे 4 वृत्तपत्र इथे दिलेले आहेत। आता तुम्हाला एक माहिती आहे की सगळ्यात आधी स्थापना झालेली आहे दर्पणची, म्हणजे बी 1 नंबरलाच असणार आहे। आणि कोणतंही तुम्ही ऑप्शन बघितला तर बी 1 नंबरलाच आहे, म्हणजे आयोगही वेळा नाही आहे। दर्पण कधीची स्थापना आहे, कोणी स्थापन केलं होतं, दर्पण वृत्तपत्र माहीत असलं पाहिजे। मात्र 2 नंबरला कोणता आहे? 2 नंबरला प्रभाकर आहे। कोणी स्थापन केलं आहे? भाऊ महाजन
यांनी प्रभाकर स्थापन केले, कधी स्थापन केले ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर दीनबंधू स्थापन झाले आणि त्यानंतर दिनमित्र स्थापन झाले. मित्रांनो, चारही वृत्तपत्रांचे संस्थापक, त्यांचे स्थापना वर्ष तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घेतले पाहिजे, लिहून घेतले पाहिजे, सर्चिंग केले पाहिजेत. पुढे मी जातो आहे 27 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? यमुना पर्यटन, डड्डाशास्त्री, परांनी पण लक्षात कोण घेतो आणि कळ्यांचे निश्वास. अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायला सांगितलेली आहे. यमुना पर्यटन बाबा पद्मनजी यांची आहे, यस बरोबर. डड्डाशास्त्री परांनी मुकुंदराव पाटील यांची आहे, यस बरोबर. पण लक्षात कोण घेतो? हरी नारायण आपटे, यस बरोबर. मात्र कळ्यांचे निश्वास कुणाचा आहे? काशीबाई कानिटकर नाही. एकदा सर्च करा, याचं योग्य उत्तर काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. उत्तर या ठिकाणी जे होतं 27चं 1 म्हणजे ड अयोग्य दिलेलं आहे. पुढे मी जातोय. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? कॉम्रेड डांगे, सेनापती बापट, एस.एम. जोशी, बी.आर. आंबेडकर. 28 नंबरचा प्रश्न. आणि स्वतंत्र मजूर पक्ष म्हटलं की मला वाटतं उत्तर अवघड नाही आहे. इंडिपेंडंट लेबर पार्टी 1936मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा प्रति सरकार जे चाललं त्याचा कालखंड मग तो इथे दिला आहे 1 जून ते 13 जून 43 ते 46, 10 जून 43 ते 26 जुलै 45, 1 जून 44 ते 15 ऑगस्ट 46 आणि वरीलपैकी नाही. 29 नंबरचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, क्रांतिसिंह नाना पाटील साताऱ्याचं प्रति सरकार 1 जून 1943 ते 13 जून 1946 हा कालावधी तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुढे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये कोणते पुस्तक लिहिले? इतिहास, शून्यलब्धी, व्याकरण की छंदशास्त्र? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर त्याचं इंटरेस्टिंग आहे. प्रश्न रिपीट झालेला आहे. शून्यलब्धी हे ते पुस्तक आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित टिंबटिंबकडून प्रकाशित केली जाते. बघा कोण आहे की राज्यघटनेला प्रकाशित करत आहे? कायदा व न्याय मंत्रालयाशी संबंधित असं कोणता भाग आहे? वैधानिक विभाग, कायदेशीर व्यवहार विभाग, न्याय विभाग की राष्ट्रीय न्यायालयीन आयोग? या ठिकाणी उत्तर तुमचं आहे ते म्हणजे वैधानिक विभाग. 32 नंबरचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. सरकारी आयोगाची स्थापना 1983 मध्ये झाली. सरकारी आयोगाच्या अहवालामध्ये 247 शिफारशी होत्या. 32 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, सरकारी आयोग केंद्र राज्य संबंधाबाबतचा हा एक महत्त्वाचा आयोग. पहिलं विधानही बरोबर आहे आणि दुसरं विधानसुद्धा बरोबर आहे, म्हणून उत्तर 3 ए आणि ब. पुढे 33 नंबरचा प्रश्न. राज्यपालांचा खालीलपैकी कोणता स्वेच्छाधिकार नाही? राज्यपालांच्या अधिकाराबद्दल, गव्हर्नरच्या डिस्क्रेशनरी पॉवर जे आहेत त्यांच्याबद्दल या ठिकाणी बोललेलं आहे. राज्य विधान परिषदेमध्ये 1/6 सदस्य हे नामनिर्देशित करणे, राष्ट्रपतीच्या संमतीसाठी विधेयक रोखून ठेवणे, जेव्हा विधानसभेमध्ये कोणत्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा मुख्यमंत्र्याची नेमणूक करणे, राज्यात राष्ट्रपती शासन लादण्यासाठी शिफारस करणे. स्वेच्छाधीन अधिकार कोणता नाही आहे? 33 नंबरचा प्रश्न. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हा जो पहिलं विधान होतं ते या ठिकाणी आहे उत्तर. म्हणजे ते 1/6 सदस्य नामनिर्देशित करणे हे स्वेच्छाधीन अधिकार नाही आहे. तो हे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवणे असेल, स्पष्ट बहुमत नसेल, मुख्यमंत्र्याची नेमणूक असेल, राष्ट्रपती राजवट लाभण्याची शिफारस, हे स्वेच्छाधीन अधिकार आहेत. मग हा अधिकार कोणता आहे नेमका नामनिर्देशित करण्यासंदर्भातला, कोणत्या प्रकारात तो जाईल ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय मी. खालील विधाने विचारात घ्या. 34 नंबरचा प्रश्न. भारतीय संसदेने शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये संमत केला. 1 एप्रिल 2010 पासून शिक्षणाचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाली. शिक्षण हक्क कायदा जम्मू काश्मीर राज्याला लागू नाही. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हे या कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 34 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, विधानं बरोबर कोणती? पहिला मुद्दा 2009ला लागू संमत झाला आहे का? यस. अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून झाली का? यस. एज्युकेशन हे राईट टू एज्युकेशन असं आपण त्याला म्हणतो, RTE. ओके. जम्मू काश्मीरला लागू नाही आता, तेव्हा होतं, आता लागू झालं आहे मात्र.
मात्र तेव्हाच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी येस बरोबर होतं, आता चुकीचं होईल ते. पुढे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हे मुख्य वैशिष्ट्य या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर होतं. आता हा प्रश्न आजच्या परीक्षेला आला तरी ते तिसरं जे आहे ते काय राहील, चूक राहील, कारण की 370व्या कलमामध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत. नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी टिंबटिंबपासून लागू करण्यात आल्या. बघा, नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या तरतुदी कधी लागू झाल्या, कोणत्या तारखेला लागू झाल्या? 9 डिसेंबर 46, 15 ऑगस्ट 47, 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1950. 35 नंबरचा प्रश्न मित्रांनो, या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 या दिवशीपासून लागू झालेल्या आहेत. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो आहोत. खालील विधाने विचारात घ्या. विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असावेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 279 आहे. सिक्कीम राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या 32 आहे. वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे. 36 नंबरचा प्रश्न. आणि खाली जर बघितलं तुम्ही ए आणि सी बरोबर आहे. कसं? किमान 60 आणि मॅक्झिमम 500 सभासद असले पाहिजे विधानसभेत. सिक्कीमच्या विधानसभेची सदस्य संख्या 32 आहे. ए आणि सी बरोबर. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेची संख्या 288 इतकी आहे, हे लक्षात घ्या. विधान परिषदेची किती आहे मित्रांनो सदस्य संख्या? निश्चितच कमेंट बॉक्समध्ये उत्तराची अपेक्षा आहे. पुढे जातोय. खालील विधाने विचारात घ्या. सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे. बघा, वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान सरनाम्यामध्ये. पुढे बेरुबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. त्यानंतर केशवानंद भारती खटल्यात म्हटलं गेलं की बेरुबारी संघ खटल्यातील घेतलेला निर्णय योग्य आहे, हे पुन्हा प्रतिपादित केलं गेलं. आणि पुढे 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यामध्ये समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. 37 नंबरचा प्रश्न. बरोबर काय आहे? बरोबर आहे फक्त एक, फक्त अ. म्हणजे सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे, एवढं एकच बरोबर आहे. पुढे मग बेरुबारी खटला, केशवानंद भारती खटला आणि 76चं या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 42वी घटनादुरुस्ती, या मुद्द्यांसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती काढावी लागेल. ते का चुकीची दिलेली आहेत हे सुद्धा बघावं लागेल. पुढे आपण जातो आहोत 38 नंबरच्या प्रश्नाकडे. भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 371(2) खालीलपैकी कोणत्या घटक राज्याशी संबंधित आहे? विशेष काही अधिकार जम्मू काश्मीर, महाराष्ट्र आणि गुजरात, नागालँड आणि मणिपूर, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं 38 नंबरचं उत्तर दिलं आहे महाराष्ट्र आणि गुजरात. 371(2) मध्ये या तरतुदी आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे आपण जातो आहोत. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला पार पडली. या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. कोणती विधानं बरोबर आहेत? 39 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी ए आणि बी हे उत्तर आहे. पहिली बैठक 9 डिसेंबर 46 बरोबर. या बैठकीवर मुस्लिम लीगचा बहिष्कार आहे बरोबर. मात्र संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का? नाही, ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? त्या समितीचे किती सदस्य होते? त्यामध्ये कोणकोणते सदस्य होते? ती समिती कधी स्थापन झाली? हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय मी. 97व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे टिंबटिंब या संबंधीच्या मार्गदर्शक तत्वाचा नव्याने समावेश करण्यात आला. 97वी घटनादुरुस्ती. मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, सहकारी संस्था, दुर्बल घटकांना मोफत वैद्यकीय मदत, तत्काळ न्याय व मुक्त सुनावणी. 97वी घटनादुरुस्ती. 40 नंबरचा प्रश्न. एक महत्त्वाचा कधी झाली ही घटनादुरुस्ती, त्यावरही तुम्ही विचार केला पाहिजे. मित्रांनो, 97वी घटनादुरुस्ती म्हटली की सहकारी संस्था आम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. पुढे माहितीचा अधिकार याकरिता पारित करण्यात आला. काय? सर्व माहिती पुरवण्याकरता, सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याकरता, कार्यालयीन गुपिते कायदा निरसन करण्याकरिता आणि वरीलपैकी सर्व. माहिती अधिकारावरील हे प्रश्न आहेत. उत्तर येत आहे 41चं 4. काय? 41चं उत्तर या ठिकाणी
सॉरी 41चं उत्तर जर बघितलं इथे 2 येतं आहे. सर्व माहिती पुरविणे, सर्व माहिती नाही म्हणू शकत आपण, काही गोष्टी त्याला अपवाद आहे. मात्र पारदर्शकता आणणे हा या ठिकाणी मुख्य उद्देश तुम्हाला दिसतो आहे. पुढे 42 नंबरचा प्रश्न. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2 नुसार माहिती या अर्थामध्ये कोणत्याही खाजगी निकायाशी संबंधित माहितीचा समावेश होतो. ही वाक्य कसं आहे? चूक, गैरलागू, अंशतः बरोबर सांगू शकत नाही. 42 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की वाक्य अंशतः बरोबर आहे. ओके, अंशतः बरोबर. पुढे माहितीचा अधिकार म्हणजे काय? नमुना घेणे, माहितीची छायांकित प्रत घेणे, साठवलेल्या माहितीची तपासणी करणे, कागदपत्रे 1 महिन्यासाठी मिळवणे. माहितीचा अधिकार म्हणजे काय? 43 नंबरचा प्रश्न. याचं उत्तर काय येतं आहे? या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, नमुना घेणे, यस बरोबर आहे. माहितीची छायांकित प्रत घेणे, यस बरोबर आहे. 2 बाबी इथे महत्त्वाच्या आहेत. साठवलेल्या माहितीची तपासणी नाही आहे, कागदपत्रे 1 महिन्यासाठी मिळवणे हे सुद्धा नाही आहे. 1 आणि 2 जे आहे, ए आणि बी बरोबर आहे, हे लक्षात घ्या. पुढे माहितीचा अधिकार अंतर्गत दुसरे अपील हे पुढील वेळेत करता येते. दुसरे अपील 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस की वरीलपैकी नाही. मित्रांनो, दुसरे अपील करण्यासाठी या ठिकाणी 90 दिवसाचा कालावधी आहे, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुढे मी जातोय 45 नंबरचा प्रश्न. अपवाद वगळता राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मिळवण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर तो टिंब दिवसाच्या आत माहिती देईल. किती? 10, 20, 30, 40. काही अपवाद वगळले तर किती दिवसाच्या आत त्याला माहिती द्यायची आहे? 45 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे 3. 30 दिवसाच्या आत त्याला ती माहिती द्यायची आहे. पुढे आपण आता संगणकावरील प्रश्न बघूया. CDAC PHP ॲप्लिकेशनला व्हायरस अटॅकपासून वाचवणारे टिंब ही सॉफ्टवेअर आहे. कोणते सॉफ्टवेअर आहे? AWICS, SIWS, PAVS, AVSS. 46 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे PAVS हे ते सॉफ्टवेअर आहे. पुढे CDACने ग्रामीण भागातील कॅन्सरवर उपचार आणि त्याची देखरेख करणारी जी सिस्टीम बनवलेली आहे तिला काय नाव आहे? तेजस, ऑनकोनेट, मेघ सुश्रुत आणि ई सुश्रुत असे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. 47 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे ऑनकोनेट. पुढे फायरवॉलचे खालीलपैकी कार्य टिंब हे आहे. फायरवॉल पहिलं म्हटलं होतं अंतर्गत जाळ्यांचे बाहेरील धोकादायक बहिस्त जाळ्यापासून संरक्षण करणे थोडक्यात. दुसरं बहिस्त जाळ्यांचे अंतर्गत जाळ्यापासून संरक्षण. तिसरं लॅन ते वॅनची जोडणी आणि चौथं 2 व 3 फक्त. 48 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, इथे जर बघितलं फायरवॉल अंतर्गत जाळे जे आहे ना, याचे बाहेरील धोकादायक बहिस्त जाळे याच्यापासून संरक्षण करणे या ठिकाणी अपेक्षित असतं फायरवॉलमध्ये. मित्रांनो, आपण या ठिकाणी PSI, STI, ASO मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा ज्या आहेत त्याचे सगळे क्वेश्चन पेपर बघतो आहोत, त्याच्यावरची लेक्चरही घेतो आहोत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं याचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला करायचा असेल, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इतरही सगळ्या बाबी त्याच्या संदर्भातल्या ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला अभ्यासायच्या असेल तर आपला कोर्स या ठिकाणी अवेलेबल आहे कंबाईन ग्रुप बीचा. त्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला त्या ठिकाणी सगळे लेक्चर्स भेटणार आहे. ते संगणकासंदर्भातील असतील, माहिती अधिकारासंदर्भातील असतील किंवा इतर जेवढे आपली पॉलिटी आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, सगळे लेक्चर्स त्याचे ई-बुक्स तुम्हाला या कोर्समध्ये भेटणार आहे. STI RCP हे ॲप्लिकेशन आपलं आहे, ते डाउनलोड करा आणि हा कोर्स तुम्ही जॉईन करा. चला पुढे आपण जाऊया. 49 नंबरचा प्रश्न. माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या बँडविड्थ या परिभाषेचा अर्थ काय? बँडविड्थ कशाला म्हणतात? संगणकाची क्षमता, संगणकाचा वेग, संगणकाचा वेग व क्षमता, नेटवर्कचा वेग आणि क्षमता. बँडविड्थ कशाला म्हणणार आहात तुम्ही? बँडविड्थ मित्रांनो, या ठिकाणी नेटवर्कचा वेग आणि क्षमता याला बँडविड्थ असं म्हटलं जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न 50 नंबरचा. CDAC या भारतीय कंपनीने अनेक डॉक्युमेंटचं एक सारांश लेखन करणारे ॲप्लिकेशन बनवलेले आहे. त्याचे नाव काय आहे? बघा, अनेक डॉक्युमेंट आहेत ज्याचं सारांश लेखन करायचं. त्याला काय सारांश म्हणणार, सारांशक म्हणणार, जिष्ट म्हणणार की समरी म्हणणार? 50 नंबरचा प्रश्न. आणि या ठिकाणी जर बघितलं उत्तर आहे त्याचं सारांशक. काय? सारांशक. पुढे डाटा इंटिग्रिटी किंवा ज्याला
माहितीचं अखंडत्व म्हणतोय आपण, ते म्हणजे काय? डाटाचे इंटिग्रेशन, एकत्रीकरण, डाटाची उपलब्धता, माहितीच्या अनधिकृत बदलासाठी प्रतिबंध, डाटाचे एकत्रित दृश्य तयार करण्यासाठीची व्यवस्था. डाटा इंटिग्रिटी म्हणजे काय? जुने प्रश्न आहेत, नोट डाऊन करत चला. आपले शॉर्टमध्ये नोट्स तयार करा. आपण जेवढे लेक्चर्स घेतोय त्याच्या नक्कीच तुम्हाला मुख्य परीक्षेला खूप फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, मुख्य परीक्षा ही पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर त्याची तयारी करायची असते, असा जर तुमच्या मनामध्ये फार मोठा गैरसमज असेल तर तो काढून टाका. पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी सोबत केली पाहिजे. 2-3 तास दररोज मुख्य परीक्षेचा सिलेबस थोडा पुढे कव्हर केला पाहिजे. हा मुद्दा कधीही लक्षात ठेवा. डाटा इंटिग्रिटी म्हणजे काय? 51 नंबरचा प्रश्न. आणि त्याचं उत्तर आहे माहितीच्या अनधिकृत बदलासाठी प्रतिबंध करणे. अनधिकृत बदल, प्रिव्हेंटिंग एनी अनऑथोराइज अल्टरेशन ऑफ इन्फॉर्मेशन. पुढे संगणक जाळ्याच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या VPN या संबोधनाचे पूर्ण रूप काय? VPN म्हणजे काय नेमकं? व्हर्च्युअल प्रोटेक्टेड नेटवर्क, व्हायरस प्रोटेक्टेड नेटवर्क, व्हायरस प्रूफ नेटवर्क की व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क? 52 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्याचं उत्तर आहे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे VPN. ओके, पुढे जातोय आपण. इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन अर्थात ISO ज्याला म्हणतोय आपण, या संस्थेनुसार OSI या लघुरूपाचे नेमके पूर्ण रूप काय? OSI कशाला म्हणणार आहे आपण? ओपन सिस्टीम इंटरफेस, ओपन सिस्टम इंटरकनेक्शन, ओपन सिस्टीम इंटिग्रेशन की वरीलपैकी नाही? प्रश्न महत्त्वाचा आहे 53 नंबरचा आणि याचं उत्तर जर बघितलं तर ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन असं या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. पुढे मीडिया लॅब एशियाने बनवलेले. मित्रांनो, प्रत्येक वेळेस याच्यावर प्रश्न आहे. टिंबटिंब ही स्क्रीन रीड करणारी सॉफ्टवेअर प्रणाली आहे. ही प्रणाली अपंगांसाठी वापरात येते. मग इथे जर बघितलं तुम्ही इंग्लिशमधले ऑप्शन बघितले, साभा म्हणूया, SRS आणि SRSA. 54 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, याला साफा असं म्हटलं जातं. याचा फुल फॉर्म बघणे नक्कीच तुमची जबाबदारी आहे एक अभ्यासू विद्यार्थी म्हणून. ओके, आपण जे कॉम्प्युटरवरील लेक्चर्स घेतलेले आहेत त्यामध्ये जे आपल्या कोर्समध्ये अव्हेलेबल आहेत ऑलरेडी, त्या लेक्चर्समध्ये हे सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. पुढे जातोय मी. सायबर लॉ प्रमाणे टिंबटिंब हा मात्र व्यक्ती आहे की यास इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट देण्याचे अधिकार हे कायद्याच्या सेक्शन 24 प्रमाणे असतात. 55 नंबरचा प्रश्न. काय? सायबर लॉ त्याच्याप्रमाणे हा व्यक्ती की ज्याला इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सर्टिफिकेट देण्याचे अधिकार आहेत सेक्शन 24 प्रमाणे. असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर, सर्टिफाईंग ऑथॉरिटी, कम्प्युटर ऑथॉरिटी. काय आहे उत्तर? तर सर्टिफाईंग ऑथॉरिटी हे याचं उत्तर आहे. पुढे भारतातील आयात निर्यातीचा 30% व्यापार करणारी सर्वात मोठे बंदर किंवा नैसर्गिक बंदर कोणते आहे? विशाखापट्टणम, मुंबई, कोलकाता की कोचीन? 56 नंबरचा प्रश्न. आणि मित्रांनो, या ठिकाणी उत्तर जर बघितलं तर ते आहे मुंबई. आयात निर्यातीचा 30% या ठिकाणी वाटा थोडक्यात या बंदराचा आहे. पुढे भारताच्या वाहतूक व्यवस्थेसंबंधी खालील बाबी विचारात घ्या असं म्हटलेलं आहे. भारताच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये विविध पद्धती आणि सेवांचा अंतर्भाव होतो. भारतीय वाहतूक व्यवस्था ही अतिशय कार्यक्षम आहे. 57 नंबरचा प्रश्न. कोणते विधान बरोबर आहे? पहिला मुद्दा जो आहे, भारताच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये विविध पद्धती आणि सेवा आहेत, हे बरोबर आहे. मात्र ही कार्यक्षम आहे का? खूप नाही, म्हणून फक्त ये. मित्रांनो, अर्थशास्त्राचे 1-2 प्रश्न आपण या ठिकाणी बघितले, मात्र आपण याच्यावर स्वतंत्र लेक्चर घेणार आहोत. स्वतंत्र पार्ट 2 या ठिकाणी जे 2016चा पेपर आहे GSचा, त्याचा पार्ट 2 नक्कीच या चॅनलवर येईल. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याची एक वेगळी प्लेलिस्टसुद्धा आपण बनवतो आहे, त्या प्लेलिस्टला भेट द्या. जुने सगळे पेपर, मुख्यचे जे PSI STSOचे पेपर आहे, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, GSचे सगळे त्याचे पेपर आपण या यूट्यूब चॅनलवरही घेतो आहे आणि आपल्या ॲप्लिकेशनवर सुद्धा देतो आहे. निश्चित आपण पुन्हा भेटत राहूया. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.